कॉफी घेतोय? आपल्या आवडी किती सिमिलर आहेत ना. मला तर कोल्ड कॉफी खूप आवडते. थांब 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 थांब. तुझी कॉफी जरा जास्त गोड आहे का? त्याचा गरबा काढतो कॉफीचा. अशी नाटक ऐकून घेतो तर नाटक करतो तुझ्या. अक्षय सोड. हे काय चाललंय अर्जुन? तू का चिडवतोय त्याला? मी फक्त मस्करी करतोय. तो उगाच चिडत चाललाय. आणि असं म्हणतात की अग्रेशन इज अ क्लिअर साइड ऑफ इनसिक्युरिटी. हा सुधारणार नाही, मी ते सांगतोय. इकडे थांब प्लीज. शांत राहा. अजिबात सगळ्यांसमोर तमाशा नकोय आपल्याला. त्याला फटकवलं पाहिजे. हे बघ, हे ठाणे आहे. इथे कोणी ओळखू शकतं तुला. ऐका जरा तिचं. बरोबर बोलतीये ती. तुला नंतर बघतो. समजते काय ही मृदूला स्वतःला? घेऊन गेली मोठी. चल 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 चल, मी करून देते सगळं, मी करून देते. अगं वसुधा आहे मी, वसुधा. विसरू नकोस हे. जे करायचंय ना मला, ते केल्याशिवाय थांबतच नाही मी. आता त्या बावळट मृदुलेला अशा कामात अडकवलंय ना, उठायची म्हणून नाही तिथून. मोठी आली अडथळा निर्माण करणार माझ्या मार्गात. आलंच की नाही हातात माझ्या मृदुले. आता बघ काय करते ते. या माईंची पण ना कमाल आहे. निघाल्यात दोघांना हनीमूनला पाठवायला. नसती कौतुक काहीतरी ना. इथे मी या दोघांमध्ये फूट पाडायचा प्रयत्न करते आणि या माईंचं काहीतरी उलटच. आता ही तिकीट गायब केली ना की मग बघते. उडतायत ना फार हवेत, बुर्र येतील मग जमिनीवर सगळेच. हा पण सावध राहून करायला लागेल. मृदुलेनी बघितलंय मला इथे. खूप सावध राहून करावं लागेल, नाही तर पहिला संशय माझ्यावर येणार. आणि असं नाही होऊ द्यायचं ना वसुधा. अजिबात नाही. नक्कीची वाटच लावायला पाहिजे. हा चल वसुधा, झालं. चल. अक्षय, आता मला लेक्चर नको ना, प्लीज प्लीज. सॉरी. मी पण पॉझिटिव्ह आहे का किऊच्या बाबतीत? तिला माहिती आहे आणि तरी मुद्दामून त्या अर्जुनला घेऊन आली ती. सगळ्यांसमोर कसं दिसतंय ते? अरे पण सगळ्यांसमोर तमाशा करायची काय गरज होती? अरे मग करायचं काय? हे बघ, मला तुझी चिडचिड कळते, पण अक्षय तू असा नाहीयेस. ओके अक्षय. अमृता, आम्हाला थोडा उशीर होतोय. डोंट वरी अबाउट कियारा. मी सोडून तिला घरी. ओके बाय. कम बेबी. किऊ
आता काय करतेय? नाही ते इट्स ओके, डोंट वरी, मी आहे ना. अरे अर्जुन, लोक बघतायत. तूच म्हणाली होतीस ना की गाडीत का उचलून ठेवणार आहेस मला. बघ, तुझा शब्द खरा केला. अरे अर्जुन सोड ना, बघतायत रे सगळे. बघू देत. लव किया रा, लव. अक्षय नको थांब. हॅलो, हा, माई बोलते का अमृता? झालं की नाही शॉपिंग? तिथेच रमू नका, या लवकर, अजून बॅगा भरायच्या आहेत ना तुम्हाला. हो माई. हा, निघा लवकर. शमू, हे घे दूध. परत दूध? काकू, आज ना माईने तुझ्यावर दिली का जबाबदारी ते चूर्णवालं दूध पाजायची? नाही ग बाई, 3 दिवस ती मात्रा घेतलीस की नाही तू आता दुधातनं, रक्त शुद्धीकरणासाठीचं चूर्ण होतं ते. बरं ते जाऊ दे, ते मुकाट्याने घेतलंस म्हणून तुझ्यासाठी आवडीचं ड्रिंकिंग चॉकलेट बनवून आणलंय. ड्रिंकिंग चॉकलेट? खरंच घे. सावकाश खरं नाही. काकू काकू, लव यू सो मच. सांडेल ते, सावकाश पी. यम्मी. जमलं? येस. काकू खरंच, फक्त तू आहेस या घरात जिला आमचं मन कळतं. पण तुम्हा मुलांना कुठे कळतं ना आमचं मन. काय झालं काकू? काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम असं नाही ग शमू, पण तुला तर माहितीये मी कायम तुमच्या मुलांच्या पाठीमागे उभी राहते. आता तुला फॅशन डिझायनिंग करायचं होतं, तेव्हा सगळ्यांचा विरोध पत्करून मी तुझ्या पाठीमागे उभी होते. मला कल्पना आहे त्याचा फारसा उपयोग नाही झालेला, पण तरीही माझं म्हणणं असतं मुलांना स्वतंत्रपणे वागू द्यावं, त्यांना जे काय करायचंय ते करू द्यावं. पण तुम्ही मुलं तसं नाही ना करत, प्रत्येक वेळेला असं नाही ना वागत. बऱ्याच गोष्टी चोरून लपून करत असता, मन मोकळेपणाने काहीही सांगत नाही, म्हणून मग मन दुखावतं ग. काकू सॉरी ना. नाही, मला माहितीये माझ्या लग्नाचं मी तुझ्याशी बोलले नाही ना, म्हणून तू अजून रागवली आहेस माझ्यावर. नाही ग शम, कोणाकोणावर राग धरायचा. अक्षय पण तसाच आहे आणि अमृताही तशीच आहे. काकू काय झालंय? शमू, गेले 4 दिवस वसुधा मला सांगते अक्षय कियाराच्या संपर्कात आहे. काय? नाही म्हणजे सुरुवातीला मीही नव्हता ग विश्वास ठेवला, पण ह्या मुलाला मी खोदून खोदून विचारते तर तो काहीच उत्तर देत नाहीये. नुसतं नाही म्हणाला असताना तरी एक वेळ मी समजू शकले असते, पण खणखणीत नाही असंही नाही म्हणत आहे ग तो. मग आता हे काळजी करण्यासारखं नाहीये का शमू? काकू, मी काही करू शकते? शमू, खरंच करशील? तू सांग ना काकू. हे बघ,
त्या कियाराचा नंबर मला कुठून तरी मिळवून दे बाई. मिळवता येईल तुला? हे बघ, वाटलं ना आता तो तुमचा मित्र आहे ना तो पंकज, त्याची मदत घे, पण काही करून मला नंबर मिळवून दे ग. मी प्रयत्न करते काकू. हा, आणि अक्षय आणि अमृताशी बोलायचा तुला मोह होईल, पण माझी शपथ आहे तुला शमा, प्लीज बोलू नकोस. नाही ना बोलणार? ते आता सगळं जाऊ दे, हे दूध सगळं गार होईल. आता पटकन आधी दूध पिऊन घे. सगळीच गडबड होते यार अक्षय. एकतर आपल्या हनीमूनचं टेन्शन आणि त्यात त्या अर्जुनची भर पडली. मला तर सगळं निगेटिव्ह वाटायला लागलंय यार. राग येतोय मला किवचा. मला जळवायला अर्जुनला घेऊन यायचं, इतकं सगळं निगेटिव्ह चाललंय आजूबाजूला, त्यात पर त्याची भर. संताप होतोय यार. ऐक, हे बघ, तुझा आणि कियाराचा पॅचअप होणारच आहे, त्यात काय नवीन आहे? हो मग हे बघ, आता तुम्हाला हे सांग की घरी जाऊन माईंना काय उत्तर द्यायचंय, कारण त्यांच्यामध्ये आपण शॉपिंगला गेलेलो, पण आपण तिकडे एकही साडी घेतलेली नाहीये. काय उत्तर देणार आहे माईंना? मी काय म्हणते, आपण जाता जाता एका दुकानातून 2-3 साड्या घ्यायच्या का? हे बघ, फार फार तर माईंना आवडणार नाहीत, पण ऍटलीस्ट सिच्युएशन निभावली जाईल ना. थांब. येस. हा, होल्ड ऑन. साड्या नको घेऊया. का? अगं, भांडायचा पॉइंट पाहिजे ना आपल्याला. पॉइंट मिळाला. मी बोंब मारणार की अमृता खूप चिकित्सा करत बसते, अजिबात लवकर साडी चूज करत नव्हतीस, वेळ वाया घालवत टाइमपास करत होती. आणि तू सांगायचं की अक्षय मला डॉमिनेट करत होता, घाई करत होता, त्यामुळे साड्या सिलेक्ट करताच आल्या नाही, शॉपिंग राहून गेली. मी तुझ्यावर, तू माझ्यावर ढकलायचं आणि भांडायचं. क्या बोलती? Awesome. खूप छान पॉइंट आहे, पण माईन समोर आपण असं भांडू शकणार आहे का? मी केली ना रिहर्सल. तुला तर काय जमणार, तू भांडकुदळायचंस ना. चल. चल चल. अरे सर, सर. हा हा, हॅलो, मी तुला नंतर फोन करतो. हा हा, हाय सर. हॅलो, आपण पुन्हा भेटलो. त्याने ठरवलं म्हणून. हॅलो हॅलो हॅलो. काय काय रे, जेव्हा बघावं तेव्हा तुम्ही जोडीनं भटकत असता. अरे असं करून कसं चालेल? अचानक डिवोर्स कसा मिळणार तुम्हाला? तुम्ही भांडायला हवं का नको? अहो, त्याचीच प्रॅक्टिस करत होतो आम्ही. हा. आणि आम्हाला एक पॉइंट मिळाला आताच भांडायला. काय सांगतोयस? मग हा, आपण एक काम करूयात, त्या समोरच्या टपरीवर ना चहा पिऊयात. चहा घेता घेता तुम्ही मला दाखवा कसे भांडताय ते. बघू बघू तुमच्या भांडणात किती दम आहे ते. चला, मी तुम्हाला चहा पाचतो. या 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 रे या, या. तुम्ही, अरे काही होत नाहीये, पण मला सांगा तुम्ही कुठल्या मुद्द्यावर भांडणार होता? हो, ऍक्च्युली आम्ही साड्यांवरून भांडणार. तुम्ही साड्यांवर ना? अहो, अक्षयची आयडिया ना ही. बर बर. अक्षय, अक्षय यार, उशीर होतो यार. हो चला अक्षयराव. अक्षय, अक्षय, अक्षय. अक्षय, अमृता, अगं तू वेडी आहेस का? हा, तुला काही झालं असं तर? तू काय करत होता रस्त्यात? तू कशाला मध्ये आलीस पण? कुणी रस्त्यात उभं राहून मेसेज करतं का? अगं तुला काही झालं असं तर? चल आता.
ऍक्च्युली तुम्हाला डिवोर्सची नाही, लग्न करण्याची गरज आहे पुन्हा. अक्षय अमृता, अगं तू वेडी आहेस का? हा, अगं तुला काय झालं असतं तर? आणि तुला काही झालं असतं तर? ऍक्च्युली तुम्हाला डिवोर्सची नाही, लग्न करण्याची गरज आहे पुन्हा. तुला लागलं नाही ना फार? तू मूर्ख आहेस का? इतका इरेस्पॉन्सिबल कसा वागू शकतो तू? रोडच्या मध्ये थांबून कोणी मेसेज करतं का? ते यार चुकून झालं माझ्याकडून. तू पण तर उडी मारलीस की रस्त्यात मला वाचवण्यासाठी, कसलाही विचार न करता. तुला काय झालं असतं तर मग? आणि तुला काही झालं असतं तर? अगं पण स्वतःच्या जीवाची पर्वा करायची ना. तू माझ्या जागी असतास तर काय केलं असतं? ऑफकोर्स मी काही करून तुला वाचवलं असतं, काहीही करू. मग मीही तेच केलं ना. पण कसं आहे ना अमृता, एक लॉजिकची गोष्ट आहे. विमानात प्रवास करताना पण एक सूचना असते, दूसरों की सहायता करने से पहले कृपया अपनी पेटी बांध ले. त्यामुळे पुढल्या वेळी मला वाचवताना धडपडू नकोस, आणि पडलीस नाकावर पडू नकोस, अजून नक्त होईल. चला आता मी किचन मध्ये चालते. आवरा. अरे अक्षय, अक्षय मी जाताना सगळं आवरून गेले होते. सगळं अस्ताव्यस्त पडलंय. अरे त्याचं अस्ताव्यस्त काय सगळं सामान? हा, म्हणजे अक्षय कुणीतरी आपल्या रूम मध्ये येऊन गेलंय आणि फक्त आलं नव्हतं, काहीतरी कारस्थान कोणीतरी करून गेलंय. हे काम कर तू, बाकी सगळं चेक कर, मी बघतो काय गेलंय का बघ. अक्षय हे ड्रॉवर पण अस्ताव्यस्त आहे. अमृता, अगं हे ड्रॉवर तर लॉक आहे, पैशांचं ड्रॉवर. म्हणजे पैसे नाही चोरलेले. त्या ड्रॉवर मध्ये बघ बरं. अगं त्या ड्रॉवर मध्ये फक्त 2 डायरीज होत्या माझ्या आणि तिकीट होती विमानाची. तिकीट? अक्षय तिकीट नाहीयेत. हा, म्हणजे तिकीट गायब आहे. तिकीट गायब म्हणजे हनीमून कॅन्सल. येस, हनीमून कॅन्सल, तिकीट गायब. अरे आता जाऊन सांगतो, हनीमून कॅन्सल, तिकीट गायब झाली आहेत. कडे डोक्यावर पडलायस का? आता अजिबात सांगायचं नाही, कारण आपण जर आता सांगितलं तर दुसरी तिकीट आपल्या हातात ठेवतील ते. मी काय म्हणते, लास्ट मोमेंट घरच्यांना सांगायचं की आमच्याकडे तिकीटच नाहीयेत, आम्ही हनीमूनला कसं जाऊ शकू. असं सांगितलं म्हणजे मग हनीमून कॅन्सल. अरे फोन वाजला, क्यूचा असणार. ती नेहमी योग्य वेळी फोन कर. ऍडव्होकेट गोड बोले,
हा बोला सर. अहो, मी नाही तुम्ही बोला हो. काय झालंय का भांडण? नाही सर, ऍक्च्युली आम्ही ट्राय करतोय. नाही म्हणजे अजून टाळ्या देणंच सुरू आहे का? अरे तुम्ही एक काम करा, तुम्ही इथं या, तुमचे पैसे घेऊन जा. एकदम होपलेस केस आहे हो तुमची. मी ही केस सोडतोय, तुम्ही सुखानं नांदा. नाही नाही सर, ऐका ना, हे बघा त्याची इच्छा असेल तर हे बघा, आता माझ्याकडे क्लायंट आलेला आहे, आता मला वेळ नाही. एकतर भांडा किंवा नांदा. अच्छा बाय. कसला वकील आहे हा? आपलं ऐकूनच घेत नाही. ते जाऊ दे, हनीमून कॅन्सल. येस, हनीमून. टाळी द्यायची नाही.